नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटरे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत पॉझिटिव्ह कंपोनेंट स्मॉल फ्रेंड्सचा +1 चा फॉर्म्युला, जो स्मॉल फ्रेंड्स मधला पॉझिटिव्ह कंपोनेंटचा लास्ट फॉर्म्युला आहे। +1 चा फॉर्म्युला आहे +1 = +5 and -4, +5 - 4, 4 + 1 केले तर 5 होतात, तसं 4 चा स्मॉल फ्रेंड आहे 1। चला तर मग पाहूया हे कॅल्क्युलेशन अबॅकस टूलवर कशा पद्धतीने केले जातं। मी फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे 4 + 1 + 4। तर इथे फर्स्ट हे 4 + 1 करण्यासाठी इथे युनिट बीट नाहीये, लोअर बिट्स मध्ये इथे 1 नाहीये, तर त्यामुळे आपला आजचा फॉर्म्युला आपण यूज करणार, त्याचा तो फॉर्म्युला आहे +5 and -4। ओके, +5 - 4। नेक्स्ट पुन्हा +4 करायचे तर आपण डायरेक्टली +4 इथे करू शकतो, तर आपला आन्सर येईल 9। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 9 + 5 + 1। तर फर्स्ट हे 9 +5 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल। +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5, +10 and -5। नेक्स्ट आहे +1। आता 1 साठी लोअर बिट्स मध्ये 1 अवेलेबल नाहीये, तर आपण फॉर्म्युला यूज करणार, तो फॉर्म्युला आहे +5 - 4। हा स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला आहे, आपला आन्सर येतं 15। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 4 + 1 - 5। फर्स्ट हे 4 इथे 1 बीट अवेलेबल नाहीये, तर फॉर्म्युला यूज होईल +5 and -4, स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला। नेक्स्ट आहे -5, तर डायरेक्टली -5 केले। आन्सर लाईनला एकही बीट नाहीये, तर आपला आन्सर येतं 0। आहे की नाही हे सोपं? अशा प्रकारे आपले सर्व स्मॉल फ्रेंड्स जे आहेत हे पूर्ण क्लिअर झालेले आहेत। याच्याशी संबंधित +1 च्या फॉर्म्युल्याशी संबंधित मी व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये मी आधीचे सर्व बिग फ्रेंड्सचे सुद्धा फॉर्म्युले रिवाइज केलेले आहेत, तर तो जो व्हिडिओ तुम्ही पाहाल तो विदाउट स्किप करता पहा। जर तुम्ही स्किप करून पाहिलं तर ते तुम्हाला समजून येणार नाही। अशा प्रकारे आपले स्मॉल फ्रेंड्सचे सर्व फॉर्म्युले इथं कंप्लीट, पॉझिटिव्ह कंपोनेंटचे फॉर्म्युले कंप्लीट झालेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।